नमस्कार. कथासंग्रह चॅनलवर आपले स्वागत आहे. आज मी तुम्हाला एका स्वाभिमानी स्त्रीची कथा सांगणार आहे. तिच्या जीवनाविषयी, संघर्षाविषयी. तिचे नाव शालिनी. शालिनीच्या जगण्याचा संघर्ष जन्मापासूनच सुरू झाला. तिचा जन्म एका चांगल्या सुसंपन्न घरात झाला. पण तिचे दुर्दैव की तिचा जन्म झाला आणि तिची आई हे जग सोडून गेली. मग काय, बालपण चुलत्या सावत्राई यांच्या सानिध्यात गेले. वडील त्या गावचे तलाठी होते. गावात त्यांचा दरारा व रुबाब होता. कुटुंब त्या काळी मुली वयात आल्या की लगेच लग्न करण्याची रीत होती. त्यात मुलगी बिना आईची. मग एक चांगले स्थळ आले तिला. मुलगा सरकारी नोकरीला, स्वतःचे घरदार असलेला. कसलाही विचार न करता वडिलांनी शालिनीचे लग्न त्या मुलासोबत करून दिले. शालिनी अत्यंत देखणी होती. त्या मानाने मुलाची फक्त नोकरी, शिक्षण ही जमेची बाजू होती. आता तिच्या आयुष्याचा दुसरा टप्पा सुरू झाला होता. घरात सासू सासरे, दीर असा तिचा परिवार होता. सगळेजण नोकरी करणारे होते. थोडा काळ सुखाचा गेला. पण हळूहळू शालिनीला एक एक अनुभव येऊ लागले. नवऱ्याकडे सगळे होते, पण त्याबरोबर पुरुषी अहंकार देखील होता. त्याला सपोर्ट करणारे त्याचे कुटुंब होते. बायको म्हणजे पायातली वाहन, तिला डोक्यावर घ्यायचे नाही असा समज होता. काही ना काही कारणावरून घरात भांडणे व्हायची. नवरासारखे तिला घराबाहेर काढायचा. शालिनी मात्र सगळं निमूटपणे सहन करायची. तिने कधीही माहेरी वडिलांकडे तक्रार केली नाही. उलट तिची काय फरफट होते हे कळूच दिले नाही. नवऱ्याला ती इतकी नकोशी झाली होती की ती तिच्या चौथ्या मुलाच्या वेळी गरोदर असताना तिला घराबाहेर काढले होते. पण शालिनी त्याच्याच घराबाहेर 5 दिवस राहिली, पण घर सोडले नाही, दुसऱ्याच्या दारात गेली नाही. अशा प्रकारे वारंवार तिच्यासोबत घटना घडत होत्या. ही गोष्ट तिच्या वडिलांच्या कानावर गेली. ते तिला भेटायला तिच्या घरी गेले. एकंदरीत परिस्थिती त्यांच्या लक्षात आली. त्यांनी शालिनीला स्वतःबरोबर घेऊन जाण्याचा आग्रह धरला. पण शालिनी गेली नाही. तिचे म्हणणे होते की तिच्या मुलांना त्यांचा हक्क मिळावा, त्यांना कोणाच्या दयेवर जगण्याची वेळ येऊ नये म्हणून ती सहन करत होती. अखेर वडिलांनी जावयाला अद्दल घडावी म्हणून कोर्टात केस दाखल केली. नवरा जाच करतो, बायको म्हणून किंमत देत नाही. पण शालिनीचा नवरा खूप शातीर. त्यांनी कोर्टात शालिनीची माफी मागितली, सगळ्या चुका मान्य केल्या आणि घरी आल्यावर तिला म्हणाला, मी कोर्टात माफी मागितली खरी, पण तुझी काल जी पत माझ्याबरोबर होती तीच कायम राहील, हे विसरू नकोस. शालिनीला कळून चुकले होते, हेच तिचे आयुष्य आहे. आहे त्यात तिने आयुष्य जगण्याचे ठरवले. तिच्या सासूबाई नोकरीला होत्या. त्या आता निवृत्त झाल्या. मग त्यांनी त्यांची नोकरी शालिनीला दिली. त्या झाडूवाल्या होत्या. त्यांनी शालिनीला झाडू खात्यात नोकरी दिली. आता शालिनी झाडूवाली खात्यात नोकरी करीत होती. असे वाटले की तिला बरे दिवस येतील, पण नाही. शालिनीचा नवरा तिथे मोठ्या हुद्द्यावर काम करीत होता आणि ती झाडूवाली होती. ह्या गोष्टीची तिच्या नवऱ्याला लाज वाटायची. शालिनी काम करायची, पण पगार मात्र तिचा नवरा घ्यायचा. शालिनी सही करायची व नोटा मात्र तिचा नवरा मोजायचा. तिच्या हाती एक दमडाही द्यायचा नाही. तिला प्रत्येक गोष्टीसाठी नवऱ्याकडे हात पसरायला लागायचे. कधी कधी अशी वेळ यायची की तिला चालत चालत घरी जावे लागायचे. हे सगळं कमी होते म्हणून की काय, तिच्या नवऱ्याने एकदा कामानिमित्त बाहेरगावी गेला असताना येताना एका दुसऱ्या स्त्रीला बरोबर घेऊन आला आणि म्हणाला, ही माझी दुसरी बायको. शालिनी तेव्हा 4 मुलांची आई होती. तोही आघात सहन करून दोघी एकत्र राहू लागल्या. कालांतराने मुलं मोठी होत गेली. ती मुलं तिच्या पाठीशी उभी राहिली व तिने एकाच घरात दुसरी चूल मांडली. शालिनीच्या आयुष्याचा आता तिसरा टप्पा सुरू झाला होता. आता ती नवऱ्याच्या घरात, पण त्याच्यापासून वेगळी जीवन जगत होती. आता शालिनीचे मुलामुलींची लग्ने झाली होती. ती थोडी सुखावली होती. आता वेळ होती तिच्या नवऱ्याच्या निवृत्तीची. त्यावेळी त्यांनी तिला बायकोचा कोणताही अधिकार दिला नाही. बायको म्हणून तिचे नावही लावले नाही. उलट दुसऱ्या बायकोचे नाव स्वतःची बायको म्हणून कामामध्ये लावले. आता शालिनीतली एक स्त्री तिला शांत बसू देत नव्हती. कारण तिला नवऱ्याचा पैसा नको होता, पण स्वतःची ओळख हवी होती. जर ती बायको नाही तर कोण?
रखेल होती का ती? मग त्या मुलांचे काय? त्यांचा हक्क काय? ह्या सगळ्या गोष्टी तिला स्वस्थ बसू देत नव्हत्या. आयुष्याच्या शेवटच्या टप्प्यात स्वतःच्या मुलांना हक्क मिळावा व स्वतःला न्याय मिळावा ह्यासाठी ती शेवटपर्यंत लढली. पण दुर्दैव की न्याय मिळण्याआधीच तिला हे जग सोडावे लागले. खरंच शालिनीच्या संघर्षाला सलाम. आज शालिनीला 5 अपत्ये आहेत. खरंच ते तिला न्याय मिळवून देतील का? एक स्त्री म्हणून, लग्नाची बायको म्हणून तिला तिचा दर्जा मिळवून देतील का?